Hallelujah. हालेलुया. Let us all arise in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उभे राहूया. Let us close our eyes this time. डोळे बंद करूया. Bow our heads नतमस्तक होऊया. as we are standing in the presence of God this morning. आज सकाळी प्रभूच्या उपस्थितीमध्ये सानिध्यामध्ये आपण उभे Let's allow आहोत. Holy Spirit to work in our life. पवित्र आत्म्याला कार्य करण्याकरिता वाव देऊया, परवानगी देऊया. Thank you, Jesus. Thank you, Lord. प्रभू येशू धन्यवाद. We प्रभू worship you, धन्यवाद. Jesus, this morning. प्रभू येशू आज सकाळी आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. We just submit, surrender everything into your mighty hand. प्रभू तुझ्या पराक्रमी हातामध्ये आम्ही सर्व काय तुझ्या अधीन करतो, तुला Thank समर्पित you, Spirit करतो. of God, for your presence in the midst of us. देवाच्या आत्म्यात तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. Thank you, Jesus, because you are our friend. प्रभू येशू आभार मानतो की तू आमचा मित्र आहे. Thank you, Lord, that we can call you Abba Father. पिता तुला अब्बा पिता म्हणून हाक मारू शकतो, तुला धन्यवाद. And Lord, we just bow before you this time. यावेळेस आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो. Help us to worship you in spirit and in truth, प्रभू God. आत्म्याने खरेपणाने तुझी उपासना भक्ती करण्याकरिता आम्हाला मदत कर. We submit and surrender everything into your mighty तुझ्या hand. पराक्रमी हातामध्ये आम्ही सर्व काय अधीन आणि समर्पण Worship you, करतो. Jesus. प्रभूची तुझी उपासना Thank भक्ती you, करतो. Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. Let's worship him. Thank you, God. प्रभू धन्यवाद.
श्रीमंत आहे. And He is Almighty God. तो सर्वसमर्थवान देव आहे. How wonderful to stand in His presence and glorify His holy name. किती अद्भुत आहे त्याच्या उपस्थितीमध्ये राहून त्याच्या नावाचं गौरव करणे. I just really want to clap best clap offering unto King of Kings. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू उत्तम काळाचं अर्पण करूया. उत्तम. Thank you, Jesus. वर्णाया
प्रभू तुझा ठरवी. The word of the song says, Lord, you have sealed us and we are yours. त्याने आपल्याला शिक्का मारून त्याने आपलं स्वतःचं रक्त देऊन आपल्याला विकत घेतलं आहे. He has sealed us, He has shed His blood and He has purchased us. So no longer we belong to ourselves, आता आपण स्वतःचे नाही, but we belong to Jesus Christ. आपण येशू Amen? ख्रिस्ताचे आहोत. आमेन. So whenever you think that something is going unfair in your life, तर तुम्हाला अर्थ वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी बरोबर होत नाहीत, nobody is understanding you, कुणीच मला समजून घेत नाही, remember there is one God who called you as a friend. He's always with you and help you. लक्षात ठेवा, एक देव आहे जो नेहमीच तुम्हाला म्हणतो तुम्ही त्याचे मित्र आहात, सदा सर्वदा तो तुमच्या बरोबर आहे. Today world is celebrating a friendship day, आज जग साजरा करत आहे मैत्री दिन, but we are so happy and so much blessed that we are standing in the presence of God and we can call him Abba Father and our best friend. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत Amen. आणि आपण त्याला म्हणू शकतो अब्बा पिता, आपला उत्तम मित्र. Let's give a best friend a big clap offering, the उत्तम best clap मित्राला offering. उत्तम टाळ्याचं अर्पण And let's करूया. worship him. त्याची उपासना भक्ती Let's करूया, praise his holy name. त्या पवित्र नावाची स्तुती करूया. Thank you, God. धन्यवाद. Let's clap our hands. टाळ्या वाजवूया. No one is like him. Thank you, प्रभू Jesus. पराक्रमी आहे. तेरी स्तुति प्रशंसा तेरी हर पल महिमा, तेरी स्तुति प्रशंसा तेरी हर पल महिमा. तू अगणित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अगणित है,
आपला देव काल आज आणि युगानुयुग एकसारखा Maybe आहे. your friend will change, तुमचे मित्र बदलतील, मैत्रिणी बदलतील, but our God will never change. पण आपला देव कधीच बदलणार नाही. Amen. Amen. Because He is our true friend, कारण तो आपला खरा मित्र आहे. and we can trust in Him. आपण त्याच्यावरती भरोसा ठेवू शकतो, Amen. विसंबून राहू शकतो. आमेन. Hallelujah. Just हालेलुया. turn to your neighbor and say, I have a best friend in my life. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहून म्हणा की माझ्याकडे उत्तम मित्र आहे माझ्या जीवनात. And his name is Jesus. त्याचं नाव येशू. His name is Jesus. त्याचं नाव येशू. Your friend will disappoint you. तुमचा मित्र तुम्हाला मदत करणार नाही, Disappoint you. निराश करेल. But God will never disappoint you. तुमचा मित्र तुम्हाला निराश करेल, देव Amen. निराश करणार नाही. Amen. Hallelujah. हालेलुया. Because He is Almighty God. कारण तो सर्वसमर्थवान देव. And there is power and there is freedom in His presence. त्याच्या उपस्थितीमध्ये मोकळीक आहे, स्वातंत्र्य आहे. So let's lift His name on high this morning. त्यावेळेस त्याचं नाव आपण उंचावूया. Hosanna in the heights. होसाना ऊर्ध्वलोकी. The high and the most Almighty God. Glory.
सानिध्यामध्ये आनंद And आहे. as we're dancing in the presence of God, प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण नाचत असताना I felt that joy is in your hearts. It's like bubbling in your heart. How many of you मला असं experienced वाटलं that? की माझ्या अंतकरणामध्ये तो आनंद जसं काय उकळ्या फुटत आहेत. How many of you want to dance one more time in the presence of God? किती जणांना पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यामध्ये For the Lord. प्रभूसाठी नाचायचं Can I see आहे. your hands? हात दाखवताल का प्रभूसाठी? हा Come on, everyone. राजांच्या राजा प्रभूच्या प्रभूला जोरदार टाळ्या अर्पण करूया. Amen. Hallelujah. There is joy in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. You can't be the same when we come in the presence of God. You can't be the same when you come in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये तुम्ही येता, तुम्ही तसेच राहू शकत नाही जसे आहात तुम्ही. You come with all the problems. आपण सर्व समस्या घेऊन येतो, You come with all the sickness. सर्व आजार आपण घेऊन येतो. But when you decide to come in the presence of God, God sees your heart and He delivers you from every sickness. Amen. Hallelujah. परमेश्वर तुमचं हृदय पाहतो, प्रत्येक Thank आजारापासून you, तुम्हाला Jesus. सुटकारा Give him देतो. a best आमेन. clap of हालेलुया. उत्तम टाळ्याचं अर्पण त्याला देऊया. King of kings and Lord of lords. राजांचा राजा, We प्रभूंचा bless प्रभू. your name, O God. We give all the glory, honor, and praise to your name. तुझ्या नावाला सर्व मान सन्मान गौरव देतो. And Lord, this morning प्रभू, आज सकाळी we want to say that you are the only one whom we can call a true friend. प्रभू तू एकच असा आहे की ज्याला आम्ही म्हणू शकतो तो आमचा खरा उत्तम मित्र. Lord, we can depend upon you. प्रभू आम्ही तुझ्यावरती विसंबून राहू शकतो, We अवलंबून राहू can शकतो. depend upon your strength, God. प्रभू तुझ्या बळावर, ताकदीवर आम्ही अवलंबून We राहू can शकतो. depend upon your hope, God, प्रभू तुझ्या आशेवर आम्ही अवलंबून राहू शकतो. because you would never let us go down. कधीच तो मला लज्जित आणि फज्जित करणार नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Help us and guide us to look to you in every time, Father God. आमच्या जीवनातील प्रत्येक वेळेत आम्ही तुझ्याकडे पाहावं यासाठी आम्हाला तू मदत कर. When we feel alone, प्रभू ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्ही एकटे आहोत, when we feel that no one is understanding ज्यावेळेस us, आम्हाला वाटतं की आम्हाला समजून घेणार कोणीच नाही, Lord, help us to look to you as a true friend. प्रभू आम्हाला सहायता कर की आम्ही तुझ्याकडे पाहतो आमचा खरा मित्र. Fill us with your fresh anointing every time, God. प्रभू प्रत्येक वेळेस तुझा ताजा अभिषेकाने तो आम्हाला भर. You give us your new grace upon us. प्रभू आम्हाला तुझी नवी कृपा दे. Thank you, God. धन्यवाद प्रभू. We worship you, Jesus. प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Lord, we are nothing without you. प्रभू तू आमच्या जीवनात आहेस म्हणून आम्ही सर्व काही नाही तर आम्ही काहीच नाही. And we are more than conqueror when we are with you, Father God. पिता परमेश्वर ज्यावेळेस आम्ही तुझ्या बरोबर आहोत आम्ही महाविजेते We are आहोत. more than a conqueror when we are with you, Jesus. येशू आम्ही ज्यावेळेस तुझ्या बरोबर आम्ही महाविजेते आहोत. So Lord, hold our hands this morning as a friend प्रभू मित्र या नात्याने आमचा हात तू धर. and help us and guide us, God. प्रभू मला तू सहायता कर. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People of God, देवाच्या लोकांना let's hold the hand of Jesus this morning. आज सकाळी येशूचा हात धरा. Everyone will fail you.
प्रत्येक जण तुमच्या जीवनात तुकडा पडेल, तुम्हाला अपयशी करेल. Your relatives, your Jana- close ones. तुमचे नातेवाईक, तुमचे जवळचे लोक, God will never let you go down. प्रभू तुम्हाला कधीच लज्जित आणि फज्जित होऊ देणार You will नाही. always find Him beside you नेहमीच तुम्ही पाहाल तो अगदी तुमच्या जवळच उभा आहे, because He is your true friend. कारण तो तुमचा खरा मित्र आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Worship you, God. प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावंद यीशु
all the blessings, सर्व आशीर्वाद त्याने दिले आहेत for this grace, त्याच्या कृपेबद्दल, for this life, त्या जीवनाबद्दल, and for everything that He has done on the cross of Calvary. कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर जे सर्व काही केलं त्याबद्दल त्याचे We आभार want to say मानूया. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord, for being our true friend in our life. प्रभू, आमच्या जीवनात तू आमचा खरा मित्र आहेस, तुझे आभार मानतो. Lord, we receive you in our life in प्रभू, Jesus' आमच्या name. जीवनात आम्ही तुला पराक्रम येशूच्या नावाने We स्वीकारतो. give all the glory, honor, and praise to your name. तुझ्याच नावाला सर्व गौरव सन्मानाने Let's give Him स्तुती. a big clap of टाळ्यांचा अर्पण जोरदार त्याला Thank देऊ. you, God. Thank you, Jesus. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Wonderful God. अद्भुत देव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Worship you. हालेलुया. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. At this time, I request Reverend H.G. Koi to please come forward and read for us Psalms 95. स्तोत्र 95 एवढे ऐंशी कोळे येतील आणि आपल्यासाठी वाचतील. स्तोत्र संहिताचा 95 अध्याय मी आपल्यासाठी वाचत आहे. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर आहे. तो थोर राजा आहे, त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. अहो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा येथल्याप्रमाणे रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पार केले. 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव. As we prepare our hearts to come in the table of the Lord, भोजनाच्या मेजामध्ये आपण येण्याची तयारी करत I असताना request Reverend H.G. Koi, Brother Deepak Godke, Brother Shekhar, Brother Sandeep Malela, Brother Sandeep Agarwal, Brother Renukar, Brother Pradeep Kasab, please come forward. Brother Bisethi, please come forward. Brother Naveen Gaikwad, please come forward. Brother Sandesh Sureshi, Colonel Alvin, to please come forward. Brother Shekhar, to please come forward. Brother Nikam, Brother Thomas Jacob, to please come forward. Reverend H.G. Koi, please come forward. For that which I receive of the Lord, I give unto you. हे प्रभूपासून मिळाला तेच मी तुम्हाला देत आहे. The night on which Jesus was to be handed over, रात्री येशूला धरून देण्यात आले त्या रात्री he took the bread, he broke it and said, त्याने भाकर घेतले, मोडले आणि म्हटले, this is my body that is broken for you. माझे शरीर तुम्हासाठी मोडलं जात As you आहे. eat of it, do it in remembrance of me. तुम्ही हे खात असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner, he took the cup and said, तशाच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, this is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्तात स्थापित झालेला हा नवा करा. As you drink of it, do it in remembrance of me. तुम्ही तो प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ For करा. as long as you eat of this bread and drink of this cup, कारण जितक्या तुम्ही भाकर खाता व प्याला पिता, you declare my death till my coming. माझ्या मरणाची घोषणा करिता माझ्या For येण्यापर्यंत. whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी ही भाकर व प्याला अयोग्य प्रकारे घेईल, is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus तो Christ. दोषी आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर रक्त या So संबंधाने. let everyone examine himself and herself, मग प्रत्येकाने तो किंवा ती आपलं आत्मपरीक्षण and करावं. then partake of this cup and this bread. त्यानंतरच या प्याल्यात आणि भाकरीत आणि प्याल्यात सहभागी Shall we व्हावं. pray? प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you that you loved us so much that you sent your Son Jesus Christ for us. प्रभू परमेश्वर, आम्ही आभार मानतो, तू आमच्यावर एवढी प्रीती केली की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला तू पाठवलं. Jesus Christ, we thank you that you loved us and you gave your back to be bruised for us. येशू, तुझ्या आभार मानतो, तू आमच्यावर एवढी प्रीती केली की तुझे पाठ
आमच्यासाठी तू ठिचण्या करीत By आहे. every stripe that you have taken, we have received our healing. प्रत्येक फटका तू आपल्या शरीरावर घेतला, आम्हाला आरोग्य मिळालं We आहे. thank you, Jesus, for shedding your precious blood on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्त, आभार मानतो, मौल्यवान रक्त त्या कॅलोरीच्या You वधस्तंभावर have तू आम्हाला cleansed us सांडलं from all आहे. our sins. आमच्या पापापासून तू आम्हाला शुद्ध केलं Heavenly आहे. Father, as we partake of this bread and this cup with the symbol of the body and the blood of the Lord Jesus Christ, स्वर्गीय पिता, आम्ही भाकर आणि प्याल्यामध्ये सहभागी होत असताना जे दर्शक आणि प्रत्येक आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं help आणि us to रक्ताचं receive your healing and your forgiveness by faith in our lives. विश्वासाने आरोग्य आणि क्षमा स्वीकारण्याकरिता आम्हाला And let सहायता this कर. table be a blessing to each one of us, we pray. हा मेज आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वाद होऊ दे अशी आम्ही प्रार्थना In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. As the bread and the cup comes to us, we will hold it in our hands, and when everyone has received, then we will partake of it together. याच भाकर आणि प्याला आपल्या हातात येईल तर आपल्या हातातच ठेवूया. सरांना मिळाल्यानंतर आपण एकत्र सहभागिता करणार आहोत. I request Brother Satish Gundu to please come forward. Crucifix
Is there anyone who has not yet received the cup or the bread? Please raise your hand. असं कोणी आहे का ज्याला भाकर प्यायला मिळाला नाही? Let us take the bread, which is the symbol of the body of the Lord Jesus Christ. भाकरीचं सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. त्यालाचं प्राशन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. Shall we all stand in the presence of the Lord? घाले गळत असताना आपण सर्वजण प्रभूच्या सान्निध्यात उभे राहूया. Let us lift up our hands and let's declare the praises of the Lord. हात उंच करूया प्रभूची स्तुती जाहीर करूया. The word of God says that as long as you eat of this bread and drink of this cup, you shall declare my death till my coming. प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत तुम्ही घोषणा Let's sing करा. this song, Marathi song, and let's declare the praises of the Lord. Amen. मराठी गीत गाऊया, Hallelujah. परमेश्वराची उपास स्तुती करूया. हालेलुया. गुणाची दुर्ली साक्षी दीन बलाची रात्री
Jesus, Lord. प्रभू येशू, आम्ही तुझी उपासना भक्ती We give you करतो. all the glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती For तुला you देतो. deserve the highest praise. कारण अतिउच्च स्तुती In तू योग्य Jesus' आहे. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. I welcome all of you in the house of the Lord. प्रभूच्या घरात तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. I request Gabriel Sagar Maske to please come forward. गॅब्रिएल सागर मस्के यांना विनंती आहे की त्यांनी यावं. And our senior pastor to please come forward. आपल्या वरिष्ठ पालकांना देखील विनंती आहे की त्यांनी यावं. SNPB Group of Institute organized 3rd SNPB Inter-School Sports Championship 2024-25. 2024-2025 आंतरराष्ट्रीय आंतरशालेय खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. And this is to certify that Ms. Gabriel Sagar Maske has been chosen as runner-up for the 3rd SNPB Inter-School Sports Championship 2024-25. तिला हे पारितोषिक मिळालं आहे 2024-2025. टाळ्या वाजवा त्यासाठी. There is a testimony for the glory of God. रोजच्या गौरवासाठी साक्ष आहे. I request Sister Preeti Angre to please stand. सिस्टर प्रीती अंगरे यांना विनंती त्याने उभं राहावं. My name is Preeti Angre and I would like to share my testimony. मी प्रीती अंगरे आहे, मला साक्ष सांगायला आवडेल. In January 2024, I left my previous job due to the immense workload and pressure. जानेवारी 2024 माझ्या कामामध्ये तणाव असल्यामुळे मी काम सोडलं. I also felt it was a dead-end job that could not contribute to a good career. आणि माझं भवितव्य त्याच्यामध्ये होणार नाही असं मला वाटलं. Soon after quitting, I began applying to various jobs, ती नोकरी सोडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मी अर्ज करू लागले कामाकरिता. but I didn't receive any interview calls. परंतु मुलाखतीसाठी मला त्यांनी बोलवलं नाही. I also reached out to friends and family for referrals in their respective organization. माझे मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी देखील सांगितलं की कुठेतरी संस्थेमध्ये जागा असेल तर मला सांगा. But nothing seems to work out. पण काहीच होत नव्हतं. As month passed, I started to feel discouraged. महिन्यापाठोपाठ महिने निघून गेले. मी निराश व्हायला लागले. I began to pray and fast, मी उपास प्रार्थना करू लागली. waiting upon the Lord. प्रभूची प्रतीक्षा In करून the month of June, I received a call from Wipro for an interview, जून महिन्यात विप्रोमधून मला मुलाखतीसाठी फोन आला. but it was cancelled for some reason. काय कारणास्तव ते रद्द झालं. This disappointment and stress almost made me give up hope आणि या तणावामुळे मी आशा सोडून टाकली that Wipro would call me back. की विप्रो मला पुन्हा बोलवेल. However, as the Lord says in Jeremiah chapter 29 verse 11, यिर्मया 29:11 मध्ये प्रभूचं वचन for सांगतं. I know the plans I have for you, declares the Lord, plans to prosper you and not to harm you, plans to give you hope and future. परमेश्वराचं वचन सांगतं माझे संकल्प तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या अनैतिकरिता नाहीत, चांगल्या भवितव्याकरिता. Soon I got a call from HR again. पुन्हा एचआरने मला फोन केला. My interviews were scheduled and although I was nervous, God provided me with knowledge and confidence required. मला मुलाखतीसाठी बोलवलं. मी निराश झाले होते परंतु लागणारं ज्ञान शहाणपण परमेश्वराने दिलं. I cleared all 4 rounds of the interview and received a good position with a salary beyond my expectation. माझ्या अपेक्षा पलीकडे मला मुलाखतीनंतर नोकरी मिळाली, पगार मिळाला. Truly God's plans are great. खरोखर परमेश्वराची योजना So थोर I आहेत. rejoice in the Lord and give thanks to his holy name. परमेश्वरामध्ये आनंद करून त्याच्या नावाला धन्यवाद All देते. glory to the Lord and Savior Jesus प्रभू Christ. येशू तारणारा याला सर्व मान सन्मान गौरव. I request our senior pastor to please come forward. वरिष्ठ पालकांना विनंती करतो की त्यांनी यावं. I would like to call Brother Kasab. ब्रदर कसाब यांना विनंती करतो की त्यांनी यावं. Brother Kasab has written second book, त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे. Guidance to the Corporate Workers. आणि जे कॉर्पोरेट जगतात काम करतात त्यांना मार्गदर्शन. And I have read this book. पालक साहेबांनी ते पुस्तक वाचलं आहे. This is a bibliocentric guidelines for the corporate workers. आणि जे कॉर्पोरेट जगतात काम करतात त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र आधारित त्या ठिकाणी माहिती आहे. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या, your word says the fear of the Lord is the beginning of wisdom. तुझं वचन सांगतं परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ. And your Son has said,
तुझ्या पुत्राने म्हटलं आहे, Man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीने जगणार but नाही, every word that proceeded out of the mouth of God. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. We thank you, God, for your gift that you have given to Brother Kasab ब्रदर कसपला ही तू देणगी दिलीस त्याबद्दल आभार मानतो. to write a book to guide the corporate workers on the basis of the word of God and to be a successful in their work careers. देवाच्या वचना आधारित हे पुस्तक लिहिण्याकरिता आणि त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती कॉर्पोरेट जगात मिळण्याकरिता Bless this book, O God, प्रभू हे पुस्तक आशीर्वादित कर. and whichever hands this book reaches, ज्या कोणत्या हातात हे पुस्तक पोहोचेल, let them learn from the word of God how to be successful in corporate world. त्यांना शिकू दे की या कॉर्पोरेट जगतात कसं यशस्वी व्हायचं तुझ्या In वचनाद्वारे. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. In the name of the Father, Son, and the Holy Ghost, I declare this book is published. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने जाहीर करतो हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this afternoon. आज दुपारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना मी अभिवादन करत It's so आहे. blessed to be in the house of the Lord on the day of the Lord. प्रभूच्या दिवशी प्रभूच्या घरात असणं हे किती धन्य आहे. And as you are having attended this service in spite of heavy rains, मुसळधार पाऊस असताना देखील तुम्ही या सभेला उपस्थित आहात. this gives us the witness to the world that people of God meet and worship God on the day of the Lord. आणि ही जगाला साक्ष आहे की देवाचे लोक प्रभूच्या दिवशी एकत्र येतात, प्रभूची उपासना भक्ती And I करतात. want to thank you all for loving me and my family. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रीती केली We are त्याबद्दल. not so good, आम्ही एवढे फार चांगले नाहीत, but still you are loving us and caring for us. तरी देखील तुम्ही आमच्यावर प्रीती करतात, तुम्हाला आमची काळजी आहे. And because of your prayers and your love, तुमच्या प्रीतीमुळे प्रार्थनेमुळे we are still alive and still active, and we are not going to become defective. आणि आम्ही अजूनही जिवंत आहे, आम्ही सक्रिय आहोत, निष्क्रिय होणार नाही. Thank you very much for your love. तुमच्या प्रेमाबद्दल प्रीतीबद्दल फार फार आभार मानतो. It's already time got over. जवळ-जवळ Only 10 minutes left. 10 मिनिटं राहिलेत, वेळ संपली आहे. And I am Pentecostal preacher. मी पेंटिकॉस्टल वक्ता आहे. My engine doesn't get hot माझं- till I preach 1 hour. 1 तास उपदेश केल्यानंतरच माझं जे इंजिन आहे ते तपतं, Then it moves. नंतर पुढे गाडी चालते. But anyway, कसं असो, God has told us to keep the timing because Jesus is coming on time. देवाने सांगले की वेळेची शिस्तबद्धता पाळा, कारण येशू वेळेवर येणार आहे. How many believe Jesus is coming on time? किती विश्वास येतात येशू वेळेवर येणार आहे. So don't be late any time मग कोणत्याही वेळेला उशीर करू नका, because you never know when Jesus will come. कारण तुम्हाला माहित नाही कोणत्या वेळेस येशू So you येईल. have to practice yourself to be on time in heaven. मग तुम्ही सराव केला पाहिजे स्वर्गामध्ये वेळेवर पोहोचण्याकरिता. We are looking through the names of God देवाचे नाव आपण पाहत आहोत and receive the blessings and the power from the names of God that are mentioned in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये ज्या देवाच्या नावाचा उल्लेख आहे त्याद्वारे आपण सामर्थ्य आणि अनुभव प्राप्त करत आहोत. And today we are looking the name of Yahweh Rapha. याह्वे रोफे. रोफे हे नाव आपण पाहत आहोत. That means the Lord who heals. म्हणजे परमेश्वर आरोग्य देणारा. The Lord who heals. परमेश्वर आरोग्य देणारा. He is Yahweh Rapha. तो याह्वे राफा. And basic scripture is from Exodus chapter 15 verses 20 to 27. आणि त्याचं मूळ जे वचन आहे निर्गमयाचा 15वा अध्याय 20 ते 27. And we have already heard Psalms 95. स्तोत्र 95 आपण वाचलं ऐकलं आहे. Psalms 95 has the mention about this. स्तोत्र 95 मध्ये याचा उल्लेख आहे. The name Yahweh Rapha. याह्वे रोफे हे नाव. Rapha means healing. रोफे म्हणजे आरोग्य. It comes, that is cure, ते म्हणजे बरे होणे, restore, पुनर्स्थापित होणे, or make whole. किंवा पूर्ण केले जाणे. Yahweh Rapha is my God. याह्वे राफा रोफे हा माझा देव. Yahweh Rapha heals me. याह्वे रोफे मला आरोग्य देतो. That means Almighty God is my healer. याचा अर्थ सर्वसमर्थवान देव माझा आरोग्य देणारा. He is my curer. तो
तो मला बरं करणारा, He is my restorer, मला पुनर्स्थापना करणारा, and He is making me whole. तो मला पूर्ण करत आहे. How many would like to become whole? किती जणांना पूर्ण होण्याला आवडेल? Not HOLE, इंग्रजीमध्ये HOLE नाही, chidra nahi, चित्र नाही, but God wants to make us whole. परमेश्वर आपल्याला संपूर्ण करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Because in heaven, only those who are whole will be taken. स्वर्गामध्ये जे संपूर्ण आहेत त्यांनाच घेऊन जाण्यात येईल. Only those who are whole by the power of God, dependent upon God, shall be raised from the dead. जे देवाच्या सामर्थ्याने उठवले जातील मरणातून, जे संपूर्ण असतील, पूर्ण असतील तेच. Christians, all Christians will not be raised from the dead. सर्व ख्रिस्ती मरणातून उठवले जाणार नाहीत. But those who have accepted Lord God Almighty as their Yahweh Ropho. ज्याने सर्व समर्थवान देवाला यावे राफा रोफो म्हणून स्वीकारला आहे. God is the source of all healings. सर्व आरोग्याचा स्रोत देव आहे. How many need healing today? आज किती जणांना आरोग्य पाहिजे आहे? Now I know there are few hands are not raised मला माहिती काही हात लोकांनी हातावर नाही केले, because you are thinking I am becoming too spiritual, so we are not that spiritual. ते म्हणतात मी अधिक आध्यात्मिक म्हणत मी तेवढा नाही. We all need healing. आपल्या सर्वांना आरोग्याची गरज आहे. Many think that healing is connected only with the sickness. पुष्कळांना अर्थ आरोग्य म्हणजे आजार. It's not connected with sickness alone. केवळ आजाराबरोबर ते जुडलं गेलेलं नाही. Healing from sickness is a part of total healing. संपूर्ण आरोग्याचा एक भाग म्हणजे शारीरिक आरोग्य. Search your heart. तुमच्या अंतःकरणाला शोधा. If he uncovers any sin and ask for his forgiveness, आपल्या अंतःकरणामध्ये पाप आहे त्याला क्षमा मागा. and pray for the healing. प्रार्थना करणं आरोग्यासाठी. New Testament reveals Jesus Christ as the great healer. नवीन करार प्रगट करते की येशू ख्रिस्त हा महान आरोग्य देणारा आहे. He is a great physician, तो महान वैद्य आहे. and he is a healer of the body, soul, and spirit. जीव, आत्मा आणि शरीराला आरोग्य देणारा तो आहे. We need healing in body, soul, and spirit. आपल्याला शरीर, जीव, आत्मामध्ये आरोग्याची गरज आहे. Simply getting healing for the body is not enough. केवळ शारीरिक आरोग्य मिळणं हे पुरेसं नाही. We can become sick again पुन्हा आपण आजारी पडू शकतो. because we are living in this body which is under the power of sin. आपण या शरीरात राहत आहोत. हे शरीर कशाच्या अधीन आहे? पापाच्या. This body often gets sick हे शरीर जे आहे पुष्कळशा वेळेस आजारी पडतं. and we get discouraged because of sickness. आजारामुळे आपण काय होतो? निराश. But let us not be discouraged when sickness struck us, ज्यास आपल्या जीवनात आजार येतो आपण निराश होऊ नये. when weakness struck us. ज्यास अशक्तपणा आपल्या जीवनात येतो. How many would like to become old? किती जणांना आवडेल म्हातारा होण्याकरिता? See, this is the problem. पहा, हीच समस्या आहे. This is the problem. हीच समस्या आहे. You don't want to become old. That's why that means you don't want to live. तुम्हाला म्हातारा बनायचं नाही याचा अर्थ तुम्हाला जगायचं नाही. You want to die soon. तुम्हाला लवकर मारायचं. You want to die in old age. तुम्हाला म्हातारपणात मारायचं आहे. You want to die in your old age? तुम्हाला म्हातारपणात मारायचं आहे का? In your young age? तुमच्या क्षमा तरुणपणात नाही. Then how many would like to live? मग किती जणांना आवडेल जगायला? Still, you are not ready. अजूनही तुम्ही तयार नाही. If you are not willing, ready to live, you are not qualified to go to heaven. जर तुम्ही जगायला तयार नाही, तुम्ही पात्र नाहीत स्वर्गात जाण्याकरिता. That's what the Bible says. बायबल तसं म्हणतं. Don't worry about your sickness and weakness. तुमचा अशक्तपणा, आजाराबद्दल चिंता करत बसू नका. Let the weak say, let the weak say, let the weak say, let the weak say, let the deaf say, let the deaf say. Though we have 2 ears, we don't listen. आपल्याकडे 2 कान आहेत तरी आपण ऐकत नाही. We can decide what to listen, what not to listen. आपण निर्णय घेऊ शकतो काय ऐकायचं,
काय नाही So for ऐकायचं. particular time we become purposefully deaf. काही वेळेला आपण हेतुता मुद्दामून बहिरे बनतो. And our teacher or boss or leaders tell, अरे बाबा ऐकलं का? आपले बॉस टीचर्स म्हणतात, हॅव यू लिसन टू व्हॉट आय सेड. मग ऐकलं नाही, ऐकत नाही तर मग कसं होशील? कसं होईल तुझं? इफ यू डोंट लिसन व्हॉट विल हॅपन टू यू. ऐकलं पाहिजे ना. यू शुड लिसन ना. असं आहे होय. इज इट सो? If we are given a temptation or bribe, आपला जर लाच दिली, मोह if you दिला, will listen, I will give 1,000 rupees. ऐकलं तर 1000 रुपये देतो. Everyone will try to put their finger in their ear to listen. आणि प्रत्येक जण कानामध्ये उंगली घालायला ऐकण्याकरिता. Why? For selfish motives. का? स्वार्थी उद्दिष्ट. Word of God says, let him worship who hears God. तो देवाकडून ऐकतो, त्याने त्याची उपासना भक्ती करावी, ज्याला कान God आहे. is Yahweh Rophe. देव याहवे रोफे, याहवे राफा. Jesus wants to heal us in our body, our soul. येशू ख्रिस्ताला आपलं शरीर, जीवामध्ये आपल्याला आरोग्य द्यायचं आहे. Whose miracles point to the kingdom of God. त्याचे चमत्कार कोणती दिशा दाखवते? देवाचं राज्य. I am not going to be discouraged मी निराश just होणार because नाही. I have a weakness. माझ्या जीवनात अशक्तपणा, कमजोरी आहे म्हणून मी निराश होणार I am नाही. not going to be discouraged just because I have a sickness. माझ्या जीवनात आजार आहे म्हणून मी निराश होणार नाही. It may be there. कदाचित ते असेल. I am praying for many years, पुष्कळ वर्ष मी प्रार्थना but करत it's not आहे. moving. माझ्या जीवनात तो आजार It's जात नाही. okay. ठीक आहे. It's okay. ठीक आहे. My spirit should be healed first. पहिला माझा आत्मा बरा झाला When पाहिजे. my spirit is healed by the power of God. ज्यावेळेस माझा आत्मा देवाच्या सामर्थ्याने बरा होतो. And how my spirit will be healed? माझा आत्म्याला आरोग्य कसं मिळेल? My spirit will be healed by the Spirit of the Holy God. पवित्र देवाच्या आत्म्याने माझा आत्मा बरा I होईल. will send my spirit, and my spirit will be with you, and मी माझा आत्मा पाठवेल तर तुमच्या बरोबर असेल आणि in you. तुमच्यामध्ये. Hallelujah. Hallelujah. When Holy Spirit comes in our life, ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनात येतो, we are charged no matter what is the age of our life. मग आपल्या जीवनाचं वय काय असो, आपल्याला ती ऊर्जा प्राप्त होते. I am 75. बाळक साहेबांचं वय 75. I just began my teenage. माझं टिंपट वय आता सुरू झालं आहे. Teenage. 75 is teenage. आणि 75 म्हणजे टिंपट वय, Just a teenage. फक्त किशोर वय. And many advise me. Many advise me. पुष्कळसे जण मला हा सल्ला देतात, पास्टर You are on the way to Kabristan. तुम्ही कब्रस्तानाच्या मार्गावर आहात. Take care of you. स्वतःची काळजी घ्या. Don't walk fast. वेगाने चालू नका. Don't talk loud. मोठ्याने बोलू नका. Don't do this and don't do that. या अमुक करू नका, तमुक करू नका. It's your love for me. हे तुमचं प्रेम माझ्यासाठी आहे. But I tell myself, पण मी स्वतःला सांगतो, I must take care of myself. मी स्वतःची काळजी घेतलीच I पाहिजे. must follow the advices. मी जे सल्ले आहेत, त्याचं पालन केलं पाहिजे. But I will have first my heart connected to heaven. पहिलं माझं हृदय कुठलं जुडलं जाईल? स्वर्गाला. When I have connection with the Lord Jesus Christ, ज्यावेळेस माझा संपर्क प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जोडलेला आहे, no matter how old I grow, मग माझ्या वयाने मी किती वृद्ध Paul झालो तरी, says, पौल म्हणतो, my body is getting weak, तो म्हणतो माझं शरीर अशक्त होत but आहे, my spirit is strong. परंतु माझा आत्मा बलवान होत आहे. Hallelujah. हालेलुया. The more I grow old, the more I become strong in my spirit. जितका मी जास्त वृद्ध होतो, तितका माझ्या आत्म्यामध्ये अधिक बलवान होतो. When you are strong in your spirit, ज्यावेळेस तुमच्या आत्म्यात तुम्ही बलवान असाल, then murmuring and grumbling doesn't touch you. मग कुरकुर तुम्हाला स्पर्श करणार नाही. Disappointment doesn't touch you. निराशा तुम्हाला स्पर्श करणार नाही. Many people complain me, पुष्कळशी लोक माझ्याकडे तक्रार Pastor, करतात, please pray. बाळक साहेब कृपा करून प्रार्थना करा. My father, my mother are old. माझे आई वडील म्हातारे झाले आहेत. No matter what we do, they are not satisfied. काही केलं तरी ते समाधानी They नाहीच. all are doing kurkur and banban. ऑलवेज बडबड खुरकुर. And I said, God give you strength
to bear that. मी म्हणतो देव तुम्हाला ताकद देव ते सहन करायला. Because old people always remember their young life. कारण जे वृद्ध आहेत नेहमी तरुणपणाची त्यांना And आठवण when येते. they are in young life, they were very active. तरुण असताना ते फार सक्रिय होते. And now young generation feels they have become defective. आणि तरुण पिढी आता निष्क्रिय झाली आहे. But praise God, देवाची स्तुती असो. I can do all things through Christ who strengtheneth me. मला शक्ती देणारा ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू Hallelujah. शकतो. हालेलुया. I can do all things through Christ who strengtheneth me. मला शक्ती देणारा ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. Jesus Christ is Yahweh Rophe, येशू ख्रिस्त यावे रोफे यावे राफा. God's deliverance, and is enjoyed and against the attacks that are coming to our life. आपल्या जीवनामध्ये जे हल्ले होतात त्याच्या विरुद्ध देवाचा आनंद आपण घेऊ शकतो. In Exodus chapter 15, निर्गम 15 verses 20 to 27. 20 ते 27 वचने. And Miriam, the prophetess, the sister of Aaron, took the timbrel in her hand, and all the women went out after her with timbrels and with dances. And Miriam answered them, Sing ye to the Lord, for he hath triumphed gloriously. The horse and his rider hath he thrown into the sea. So Moses brought Israel from the Red Sea, and they went out into the wilderness of Shur, and they went 3 days in the wilderness and found no water. And then they came to Mara. They could not drink of water of Mara, for they were bitter. Therefore, the name of it was called Mara. And the people murmured against Moses, saying, What shall we drink? And he cried unto the Lord, and the Lord shewed him a tree, which when he had cast into the waters were made sweet. There he made for them a statute and an ordinance, and there he proved them, and said, If thou wilt diligently hearken to the voice of the Lord thy God, and will do that which is right in his sight, and will give ear to his commandments, and to keep all statutes, I will put none of these diseases upon thee, which I have brought upon the Egyptians, for I am the Lord that healeth thee. And they came to Elim, where were 12 wells of water, and 70 palm trees, and they encamped there by the waters. निर्गम याचा 15 अध्याय 20 ते 27 वचन. मग आरोनाची बहीण मिरियम संदृष्टी हिने हाती डफ घेतला, आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या, आणि इरमाईने त्याच्या गाण्यातील द्रुपद धरले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजय होऊन उन्नत झाला आहे. घोडे व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले, आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथे पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते प्यावेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्या पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्याच्यासाठी विधी व नियम लावून दिले. त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर याच्या वचन मनापासून ऐकशील, आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञेकडे कान देशील, आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुमच्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलिम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे, खजुरीचे 70 झाडे होते.
तेथे पाण्याजवळ त्याने तळ दिला. Yahweh Rophe, यावे रोफे. the Rophe occurs 67 times in the Old Testament. जुन्या करारात 67 वेळा या नावाचा उल्लेख आहे. The breakup is Yahweh Rophe. जर त्याची विभागणी केली तर या वे रो फे. Means God heals mind, soul, and body. याचा अर्थ देव जीव आत्मा शरीराला आरोग्य देतो. God is a healer of your mind, soul, and body. देव तुमच्या मनाचा जीव आत्मा शरीराचा आरोग्य देणारा आहे. When our soul and mind is healed, ज्यावेळेस आपलं मन आणि जीव हा आरोग्य प्राप्त होतं त्याला our body gets automatically healed. आपोआप आपलं शरीर बरं होऊन जातं. Many times we live a carnal life. पुष्कळ वेळेस आपण असं जीवन जगतो की जे दैहिक आहे. Paul says there is struggle going on in me. पाऊल म्हणतो माझ्यामध्ये तो झगडा सुरू आहे. The carnal life and spiritual life. आत्मिक जीवन दैहिक जीवन. I am struggling every day. दररोज मी झगडा करत आहे. Soul and mind will think about what benefits me. मन आणि जीव कसला विचार करतो ते मला याच्यातून काय फायदा मिळेल. Soul and mind will always tell you what benefits you. आणि मन आणि आत्मा जो आहे जीव नेहमीच म्हणेल की तुम्हाला काय लाभ त्याच्यातून And मिळेल. if we listen the soul and mind, जर तुम्ही त्याचं ऐकलं body is just obey the commandments. आणि शरीर काय करतं त्याच्या आज्ञेचं पालन करतं. So when we pressurize our body with the minds and soul that is looking for the self benefit, आणि जे स्व लाभासाठी मन आणि जीव पाहत असतं त्यामुळे शरीरावर तो दबाव येतो. and then body has to obey. शरीराला त्याचं आज्ञापालन करावं लागतं. Body does not have anything. मग शरीरामध्ये काहीच नाही. Body does not have its own existence, आणि शरीराचं its स्वतःचं own अस्तित्व power, नाही. its own power. त्याचं सामर्थ्य शरीराकडे नाही. Because when somebody leaves this world, ज्यावेळेस एखादा व्यक्ती हे जग सोडून जातो, when we attend the funeral, ज्यावेळेस आपण त्याच्या प्रेतक्रिया विधीसाठी जातो, does any time anybody's body said tata bye bye? असं कोणाचं शरीर म्हटलं का टाटा बाय बाय चाललो. And suppose the body says tata bye bye, आणि एक विचार करा कदाचित शरीर टाटा बाय बाय म्हटलं, half of the crowd will be in the grave. आणि अर्ध जे लोक आले त्या ठिकाणी कबरेत जातील. Because body cannot speak. कारण शरीर बोलू शकत नाही. Body cannot speak. शरीर बोलू शकत नाही. Body cannot speak. शरीर बोलू शकत नाही. Body cannot speak. शरीर बोलू शकत नाही. The soul जीव makes the body to speak. जीव शरीराला बोलायला लावतो. When we listen the soul, ज्यावेळेस आपण जीवाचं ऐकतो then we act. त्याच्यानंतर आपण कृती करतो. Soul says, जीव म्हणतो gnash teeth. दात खा. Body doesn't know why to gnash teeth. शरीराला माहिती नाही की दात ओठ का But soul खायचे. knows that soul is angry. जीवाला माहिती आहे राग आलेला आहे. And soul says, जीव म्हणतो, hold your right hand तुझा उजव्या हाताची मुठ्ठी घट्ट कर and hit the next person. समोरच्या व्यक्तीला बुक्का मार. Soul says, body obeys. जीव सांगतो शरीर आज्ञापालन करतं. And we are blaming body unnecessarily. आणि उगाचच आपण शरीराला दोष लावतो. Allow God to help us that, as Paul says, I will listen to the Spirit of God. पौलाला जसं म्हटलं मी देवाच्या आत्म्याचं ऐकल तसं आपल्या And when शरीराला वाहू I द्या. listen to the Spirit of God, ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्याचं the Spirit ऐकतो of God orders the body. देवाचा आत्मा शरीराला आदेश करतो. Worship God. देवाची उपासना भक्ती कर. Worship God. देवाची उपासना भक्ती कर. And Spirit uses body to worship God. आत्मा शरीराचा उपयोग करतो देवाची उपासना भक्ती Do you करायला. understand what I'm speaking? कळतंय का काय मी बोलत आहे? Do you understand? कळतंय? समजतंय? Your soul or body or spirit doesn't
say anything. तुमचा जीव आत्मा शरीर काहीच बोलत Let नाही. your heart says, Amen, praise the Lord. ज्यावेळेस तुमचं हृदय म्हणतं आमेन प्रेज द लॉर्ड. Let your heart says, Amen, praise the Lord. Let your heart tell body, say, praise the Lord out loud. तुमच्या हृदयाने शरीराला सांगावं मोठ्याने प्रेज द लॉर्ड म्हणा. Hallelujah. हालेलुया. Clap your hands unto Jesus. टाळ्या वाजवा प्रभू. Clap your hands unto Jesus. Because we have Jesus Christ who is Yahweh Rophe with us. कारण आपल्या बरोबर येशू ख्रिस्त आहे जो यावे रोफे यावे राफा. God heals water, land, and nations, and He repairs and altars also. देव पाण्याला आजाराला स्पर्श करतो आणि आरोग्य देतो. That's why He says, and if thou wilt diligently hearken unto the voice of the Lord thy God, and wilt do that which is right in His sight, and will give ear to His commandments, and keep all His statutes, I will put none of these diseases upon thee, which I have brought upon the Egyptians, for I am the Lord that healeth thee. निर्गम 15:26 तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञा कान देशील आणि त्याचे सर्व विधे पाळशील, तर मिस्री लोकांना जे आजार मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. There is a work of God and the power of God. जिथे देवाचं कार्य देवाचं सामर्थ्य आहे. Satan hates that. सैतानाला त्याचा तिरस्कार आहे. And Satan will try to bring all sorts of difficulties, problems, and trials and troubles upon you. सैतान सर्वोत्तम प्रयत्न करेल तुमच्या जीवनामध्ये संकट, त्रास, अडचणी When आणण्याकरिता. God delivered children of Israel from Egypt, मिस्र देशातून ज्या इस्राएल लोकांची सुटका देवाने when they केली, crossed the Red Sea, ज्या तांबडा समुद्र त्यांनी ओलांडला, before crossing the Red Sea, तांबडा समुद्र ओलांडण्यापूर्वी they were so frightened ते इतके घाबरले होते because they heard that Egyptian king and his chariots are after them. त्यांनी ऐकलं की मिस्राचा राजा आणि त्याचे रथ त्यांच्या मागे येत आहेत. They were so frightened. ते इतके घाबरले. And they said to Moses, ते मोशेला म्हणाले, why you have brought us here? तू आम्हाला इथं का आणलं? Are we going to die here? इथं आम्ही मरणार आहोत का? And Moses goes to God. मोशे देवाकडे जातो. And Moses talks to God. मोशे देवाशी बोलतो. And Moses, God said, देव मोशेला म्हणतो, why you are wasting your time in prayer? प्रार्थनेमध्ये वेळ का वाया घालवतोस? It's too long for you to pray. आता फार वेळ झाली तू प्रार्थना करावी. Arise, उठ, take your stick, काठी घे and raise it on the Red Sea. आणि त्या तांबड्या समुद्रावरती उगार. Now please listen this. कृपा करून ऐका. God says, Moses, take your stick. देव म्हणतो मोशे तुझी काठी घे. Stand at the तांबडा समुद्र. रेड सी च्या समोर उभा राहा. हे ड्रम स्टिक आहे, ही मोठी पाहिजे, चालेल. असू द्या. And you raise the stick. तू काठी उगार. You raise the stick. तू काठी उगार. Listen. ऐका. Read the word of God. देवाचं वचन वाचा. You raise the stick, तू काठी उगार and I will divide the sea. मी समुद्र दुभागेल. Moses did not divide the sea. मोशेने तांबडा समुद्र दुभागला नाही. Moses did not divide the sea. मोशेने तांबडा समुद्र दुभागला Moses did नाही. not order the sea to be divided. मोशेने आज्ञा केली नाही की समुद्र दुभागला जाओ. God told, raise your stick on the Red Sea. देव म्हटला त्या तांबड्या समुद्राला तुझी काठी उगार. So Moses raised his stick from his feet to the end of the sea. मोशेने त्याच्या पायापासून तर समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत ती काठी उगारली. And the line was made by Moses. मोशेने ती रेष आखली. And God exactly divided the sea on the line of Moses raised. अगदी बरोबर The stick. जी रेष मोशेने त्या काठीने केली त्याच्यावरती दुभागला समुद्र. God can use you to have your miracle in your life, देव तुमचा उपयोग करू शकतो तुमच्या जीवनात तुमच्या चमत्कारासाठी, provided you trust the Yahweh त्यासाठी तुम्हाला यावे रोफे
देवावर विश्वास ठेवावा लागेल. Because God wants to bless your life. कारण देवाला तुमच्या जीवनाला आशीर्वाद द्यायचा God आहे. wants to make your life happy. देवाला तुमचं जीवन सुखी करायचं आहे. Just be happy. सुखी राहा. Happy. सुखी. Happy. सुखी. How happy I said. मी म्हटलं सुखी. Happy. सुखी. Just give me holy smile. पवित्र स्मित हास्य द्या. Holy smile. पवित्र स्मित हास्य द्या. If you give me holy smile, you will receive miracle in your life. पवित्र स्मित हास्य दिलं तुमच्या जीवनात तुम्हाला चमत्कार मिळेल. If you will be just like some other church person, तुम्ही इतर चर्चच्या सभासदांसारखं no movement, काही हालचाल नाही, your life is over. तुमचं जीवन संपलं हो. Be happy. सुखी राहा. Be happy. सुखी राहा. People call me, Pastor, why you're always smiling? लोक मला म्हणतात पळक साहेब I am smiling because the power of God is with me. मी स्मितहास्य आहे माझ्या जीवनात कारण देवाचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे. Nobody's talk against me can stop my smiling. कुणाचे माझ्या विरुद्ध असणारे विचार माझे स्मितहास्य थांबू शकत नाही. Are you happy? तुम्ही सुखी आहात का? I am looking at you. Happy? तुमच्याकडे पाहत आहे मी. Happy? सुखी. Happy? सुखी. Happy? सुखी. Happy? सुखी. मी सुखी मी प्रभूचा आहे. मी सुखी मी प्रभूचा आहे. मी सुखी मी प्रभूचा आहे. हालेलुया स्तुती गा. स्तुती गा आमेन आमेन. 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 हालेलुया स्तुती गा. I am glad I belong to Jesus. Let us all stand. सर्वजण उभे राहूया. I am glad I belong to Jesus. I am glad I belong to Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Amen. Amen. Praise the Lord. Amen. Amen. Praise the Lord. Amen. praise Amen. because your God is Yahweh Ropo. तुम्ही देवाची स्तुती करा कारण तुमचा देव यावे Praise रूपी the आपले Lord. राजा आहे. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. I am glad I belong to Jesus. I am glad I belong to Jesus. I am glad I belong to Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Amen. Amen. Glory. Praise the Lord. Hallelujah. Amen, amen. Receive the power of God. Receive the healing touch of God. Receive the courage of God. याचा पुरवठा स्वीकारा. Hallelujah. Praise the Lord. मी सुखी मी प्रभूचा आहे. मी सुखी मी प्रभूचा आहे. मी सुखी मी प्रभूचा आहे. Hallelujah. Praise the Let's give a clap to the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूला टाळ्याचा अर्पण करूया. Gracious Heavenly Father, we thank you, Lord, that you are our healer. कृपा परमेश्वर आरोग्य आभार मानतो तू आमचं आरोग्य देणार You आहे. sent your word and heal our तू disease. शब्द पाठवतोस आम्हाला रोग मुक्त करतो. And we thank you, Lord, that by every stripe that you have taken upon your body, we have received our healing. प्रभू आभार मानतो प्रत्येक फटका आपल्या शरीरावर तू घेतला त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालं Lord, आहे. I pray for your people, Lord. प्रभूच्या लोकांसाठी मी प्रार्थना Fill करतो. them with your power, with your anointing, Lord, only Father. प्रभू त्यांना तुझ्या सामर्थ्याने And अभिषेकाने help भर. us to walk this week in your healing. प्रभू या आठवड्यात तुझ्या आरोग्यामध्ये चालण्याकरिता आम्हाला सहायता And let your कर. name be glorified through our lives, we pray. प्रभू, आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव दे अशी प्रार्थना In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सान्निध्यात आपण बसूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की उभे राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you.
so glad to let you know that Sister Saswadkar is celebrating her birthday today. सिस्टर सासवडकर त्यांचा वाढदिवस आज साजरा करत आहेत. 72nd birthday. 72वा वाढदिवस. Let's clap our hands. टाळ्या वाजवूया. Anyone celebrating birthday today? आज कुणाचा वाढदिवस आहे का? Yeah. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. परमेश्वर आम्ही आभार मानतो जे आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Lord, आहेत. as they have experienced your faithfulness in your life till now, आतापर्यंत त्यांनी तुझ्या विश्वासपणाचा अनुभव घेतला as they आहे. enter into a brand new year of their lives त्यांच्या जीवनात नवीन वर्षात ते पदार्पण करत असताना and their marital lives, Lord, त्यांच्या वैवाहिक जीवनात help them to continue to experience your faithfulness, providence, and protection. प्रभू त्यांना अधिकाने तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Let all the promise of your word be fulfilled in their lives. त्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show होऊ them many दे. more birthdays and anniversaries. त्यांना अधिक वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचे We as your वाढदिवस church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने त्यांना आम्ही येशूच्या नावाने In आशीर्वादित Jesus' name we करतो. pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. I request Colonel Alvin to please come forward. कर्नल ऑल्विनला विनंती करतो. We are so glad that God has blessed him in his service till here, till now. आतापर्यंत त्यांचे जे काही सेवा केलेली आहे त्यांनी सैन्यामध्ये परमेश्वराने And he is going to be retired this week, या आठवड्यात next week. Already retired. ते निवृत्त झाले आहेत. And let us all stand आपण सर्वजण उभे राहूया. and let us stretch both our hands towards him. त्यांच्याकडे आपले हात करूया. And let us ask God's blessing. देवाचे आशीर्वाद मागूया. Gracious Heavenly Father, we thank you for Colonel Alvin. कर्नल ऑलिन बद्दल प्रभू आम्ही तुझे आभार We thank you, मानतो. Lord, for your faithfulness in his life त्याच्या जीवनात तू विश्वास आभार मानतो. and in his service to the nation. राष्ट्रासाठी जी सेवा त्यांनी Oh Lord, केली you have been faithful to him and his family, Lord. त्याच्या कुटुंबाशी प्रभू तू विश्वास We pray that you will bless him with your heavenly blessings, Lord. स्वर्गीय Father. आशीर्वादाने त्यांना आशीर्वादित कर. Fill him with your power, with your anointing, Lord. Father. सामर्थ्याने अभिषेकाने त्यांना भर. As you have been faithful to him, Lord. प्रभू Father. त्यांच्याशी तू विश्वास We असताना believe that you are going to be faithful to him in the coming days also, Lord. येणाऱ्या Father. दिवसात देखील तू विश्वास We cover him and his family under your blood. प्रभू त्यांचं कुटुंब आणि त्यांना येशूच्या In रक्ताने Jesus' आशीर्वादित name we करतो. pray. येशूच्या नावाने प्रार्थना Amen. करतो. आमेन. You may be seated. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. या दशम आपलं दानार्पण सेवा कार्याचं With दानार्पण the निर्माणची pastor भक्ती करूया. staff will stand over here. आणि बळके वर्ग या ठिकाणी उभे असतील. God bless you. Have a blessed week walking in the healing of the Lord. पुढचा आशीर्वादाचा असो. देवाच्या आरोग्यात चालत राहा, जगत राहा.